मॅच क्रमांक 2च्या दिशेने. तर नक्कीच कुशली टीमची एंट्री मात्र पाहिली तर नक्कीच दिलीप भाऊ आणि नरू भाऊ या दोघांनी मात्र या ठिकाणी ही एंट्री मात्र या ठिकाणी त्यांनी पॅक केली. नक्कीच अभिनंदन. पहिला सामना जिंकलाय. मॅच क्रमांक 2 या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजेच भोज विरुद्ध जांभिवली ठाकूरपडा. सागर वाघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता श्रीपत कडाली ज्यानं APL गाजवली खऱ्या अर्थानं मागीलच आठवड्यात. खूप चांगला खेळ नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर श्रीपद यांच्याकडनं पाहायला मिळाला आणि तोच श्रीपद आता आपल्या ग्रामीण गटातून आपल्या टीमला घेऊन मैदानाच्या आत उतरलाय. दोन्ही टीमला देऊयात या मॅच साठी शुभेच्छा. तर विजय डोके यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मॅच ऑन. पहिला षटक गोलंदाज प्रकाश. पहिलाच बॉल सोडून दिलाय. अगदी हा चेंडू लेग स्टिकच्या दिशेने मात्र पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा वाईट बॉल आलाय. पहिलीच धाव या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपात श्री गणेशा मात्र गोलंदाज यांच्या माध्यमातून केला जातोय भोज टीम कडून. फुलटॉस बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. डीप मध्ये आपण पाहता सागर आहेत. बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी या ठिकाणी आपण पाहू शकता नक्कीच तू मै झाले परंतु या ठिकाणी नक्कीच चांगला थ्रो आला आणि परतावा लागेल या ठिकाणी सलामीवीर सुनील यांना डगआउटच्या वाटेवरती. फलंदाज बाद पहिल्याच बॉलवरती धक्का लागला जातोय बोज टीमला. सुनील बॅक टू द पॅव्हिलियन. फलकावरती नक्कीच वाईटच्या स्वरूपात पाहिली परंतु त्यानंतर दुसरी धाव ही कंप्लीट या ठिकाणी पाहायला मिळाली परंतु तिसऱ्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद झाले गेले. 2 धावा फलकावरती पाहायला मिळतात ते म्हणजेच भोज टीमच्या माध्यमातून. स्ट्राईक वरती नवीन खेळाडू विजय. इथे लाईन आणि लेंथ पाहिली तर नक्कीच लेग स्टिकच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय की हा चेंडू खराब आहे. वाईट बॉल. एक अवांतर धाव फलकावरती पाहायला मिळते. 3 धावा धाव फलकावरती. शॉट ऑफ प्ले ला खेळण्याचा प्रयत्न परंतु अगदी लॉंग ऑफला हा चेंडू पाठवलाय. खेळाडू उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव मिळणार आहे ती म्हणजे भोज टीमला. सुरुवात शांतमय पाहायला मिळते. धावांचा विचार केला तर 4 धावा धाव फलकावरती. चांगली स्कोरिंग या ठिकाणी केली जाते. आमचे साथी स्कोरर नक्कीच मिलिंद शेंडे यांना आपण पाहतायत. अगदी आपल्या सुवर्ण अक्षरामध्ये धावतं फलक सजवलं जातं. शॉर्ट ऑफ लेन बॉल कट करण्याचा प्रयत्न कवचला खेळण्याचा नक्कीच मनसुबा होता परंतु या ठिकाणी पाहिलं तर बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर जांभिवली टीम पाहिलं तर चांगली फिल्डिंग आणि चांगली गोलंदाजी
करत असताना मैदानाच्या आत कोणत्या प्रकारची मिसफील्ड पाहायला मिळालेली नाहीये. आताचा हा बॉल फुल टॉस होता अगदी पॅडवरती, परंतु नक्कीच अपील केली होती LBW साठी, परंतु पंचांचा इशारा की हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर जाताना पंचाने दर्शवलंय. एक चांगला कॉल पंचांच्या माध्यमातून. इथे लगातारचा दुसरा डॉट पाहायला मिळतोय. तर विजय डोके आपण कुठे असाल तर यायचं आहे व्यासपीठावरती. ओव्हर पिच बॉल, फटका चांगला आहे. विषप मध्ये लॉंग ऑफला खेळाडू आहेत, परंतु बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी एकच धाव. कोणत्याही प्रकारची रिस्क घेतली जात नाहीये मैदानाच्या आत. एकच धाव पाहायला मिळते. सिंगल डबल न मात्र मॅचला चालू ठेवलंय. अगदी मिलिंद मैदानाच्या आत सिंगल डबल आधीमध्ये जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच चांगली धावसंख्या उभारी जाऊ शकते आणि त्याच माइंड सेटने भोज संघ उतरलाय. सिंगलच्या मदतीने 5 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल गोलंदाज प्रकाश. शॉट आपले बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा यष्टी रक्षकाने केलं काम तमाम आणि या ठिकाणी अजून एक धक्का लागतोय भोज टीमला. फलंदाज आपण पाहिलं तर विजय बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद. चौथ्या क्रमांकावरती कालुरा मॅन आपण पाहता नॉन स्ट्रायकिंगवरती. षटक क्रमांक दुसरं. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती नक्कीच पाहायला मिळाले. गोलंदाज आकाश होते आणि आकाश वरती मात्र पहिल्याच बॉल वरती अगदी स्क्वेअर कटचा हा फटका चौकार. मदतीने संघाची धावा संख्या जाऊन पोहोचले 9 धावा. शॉट प्लेन बॉल पुन्हा एकदा त्या दिशेने त्याच प्रकारचा फटका. लगातारचा हा दुसरा दमदार आणि खणखणीत चौकार पाहायला मिळतोय फलंदाज श्रीपतच्या बॅट मधून. हॅलो, नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर श्रीपत जो मैदानाच्या चारही दिशेनं खेळण्याची क्षमता ठेवतो आणि त्याच्या बॅटमधनं लगातार कव्हर्स मध्ये 2 चौकार आलेत. चौकाराच्या मदतीने 13 धावा धाव फलकावरती. नक्कीच श्रीपत साठी फिल्डिंग मात्र पुन्हा एकदा चेंज केली गेली आहे. आता मात्र कव्हर्सला खेळाडू आहेत, त्यानंतर लॉंग ऑफला आणि स्क्वेअर लेगला तुम्ही सागर वाघ यांना आपण पाहता. आताचा हा चेंडू नक्कीच या ठिकाणी आपण पाहता वाईड यॉर्कर केले गेलं. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. नक्कीच श्रीपत यांच्यासाठी आपण पाहता काहीतरी रणनीती मैदानाच्या आत आखली गेली जांभोली टीम कडून. आणि नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर गोलंदाज आकाश आता मात्र लय मध्ये दिसतोय. फ्रंट फुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी अगदी बॅटची एज होती, कट होती, अगदी घेत असताना हा चेंडू आपण पाहिला तर पॉइंट मध्ये जात होता. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित, परंतु चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळणार आहे सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल 14 धावा.
14 धावा धाव फुलकावरती. अगदी शांतमय सुरुवात करत असताना आपण पाहता ती म्हणजेच बोज टीम. मॅच क्रमांक दुसरी या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजेच भोज विरुद्ध जांभिवली ठाकूरपाडा. दोन्ही टीम्स चांगल्या आहेत. कट करण्याचा प्रयत्न कालूराम स्ट्राईक वरती होते परंतु या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. नक्कीच जास्तीत जास्त मी तर म्हणेन श्रीपतला स्ट्राईक देण्याची नक्कीच मी तर म्हणेन या ठिकाणी रणनीती केलेली आहे ती म्हणजेच बोज टीमने. गुडले स्पॉटचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. हा सुद्धा डॉट. षटक क्रमांक पाहिलं तर दुसरंही समाप्त झालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर भोज टीमची धावा संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 14 धावा. नक्कीच या ठिकाणी गॅरंटी बाबा यांचे काही जे मंत्र होते ते पाहायला मिळाले परंतु या ठिकाणी नक्कीच श्रीपत कडाले आपल्या खेळाडूंना काहीतरी मंत्र देणार का पाहूयात. षटक क्रमांक तिसरं गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. ज्या खेळाडूंना पहिलं षटक फेकलं होतं तोच खेळाडू प्रकाशला पाहता सेकंड स्पेल घेऊन आलाय आपल्या टीमसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये प्रकाशनं फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 2 खेळाडूंना बाद केलं आणि त्याच प्रकाशला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं. फ्रंट फुटवर देऊन खेळण्याचा प्रयत्न फटका फसला होता परंतु लॉंगरला खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग बॉलला उचल फेक करतील तो पूर्वी 2 धावा मिळतील त्या म्हणजेच बोस टीमला. चांगली फिल्डिंग अगदी चांगली फिल्डिंग डीप मध्ये पाहायला मिळाली. जर का जजमेंट चुकलं असतं तर नक्कीच 4 धावाही मिळाल्या असत्या बोस टीमला. 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 16 धावा. गुडलेन स्पॉट टॅप केला ऑन साइडला फटका चांगला आहे. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी दुसरी ही धाव वेगाने पूर्ण केली जाते. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगला माइंडसेट मैदानाच्या आत पाहायला मिळतोय तो म्हणजे बोस टीम आणि श्रीपत कडालीचा. अगदी सातत्याने सिंगल डबल वरती नियंत्रित केले जात आहे. सिंगल डबल मात्र क्रिकेटची लाईफ लाईन या ठिकाणी पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं लाईफ लाईनचा वापर मैदानाच्या आत केला जातोय. सिंगल डबलच्या जोरावरती तुम्ही चांगली धावसंख्या उभारू शकतो याचं ज्वलंत उदाहरण श्रीपत कडाले दाखवतोय मैदानाच्या आत. यॉर्कर लेन खोदून काढलाय पुन्हा एकदा 20 मध्ये पाठवलाय. आकाश आहेत त्या ठिकाणी. एकदा कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न करायचं होतं परंतु आकाश कडून थोडीशी मिस फील्ड झालेली आहे परंतु 2 धावा कंप्लीट. खूप चांगली या ठिकाणी रणनीती पाहायला मिळते. सातत्याने श्रीपत कडाले मात्र कोणत्याही प्रकारची रिस्क घेत नाही आहेत मैदानाच्या आत. त्यांना माहिती आहे मैदानावरती थांबलो तर आपोआप धावा येतील आणि खऱ्या अर्थानं धावा येत आहेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल पुल केलाय फटका फसलाय. आकाश पोहोचणार परंतु नक्कीच आकाशच्या प्रयत्नांना दात द्यावी लागेल आणि इथनं कॅच तर ड्रॉप झाली परंतु रनआउट होणार फलंदाज कालूराम. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 बोच टीमला. भाऊ कुठे रे तू? अरे भाऊ मी जव्हारचा. अरे काय सांगशील लावणीचे
शॉट अप इन बॉल पूल करण्याचा प्रयत्न कॅचची संधी आणि यस यष्टीरक्षक पोहोचतायत या ठिकाणी आणि इथनं झोन एक धक्का लागला जातोय बोच टीमला अगदी बुपलाई फोडता आलं नाहीये आणि शून्याचा चष्मा घालून परततोय भरत मैदानाच्या बाहेर. तर यात नंतर होणारा सामना असणार आहे मॅच क्रमांक 3 जांभिवली विरुद्ध शील ठाकूरवाडी. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे आहे आणि मध्यंतरामध्ये टॉससाठी यायचा इथेही फटका फसला परंतु नो मॅन्स लँडमध्ये अगदी हा चेंडू जाऊन पोहोचणार तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातात. यस पंचांचा इशारा षटक क्रमांक 30 संपलं. तर 3 षटकांचा समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना भोज टीमची धावा संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 धावांवरती. तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जांभिवली टीम कडून गोलंदाज बाला परंतु या ठिकाणी अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न बॉलिंग ऍक्शन वेगळं आहे परंतु या ठिकाणी लाईन आणि लेंथ अचूक आहे परंतु या ठिकाणी सरळ इष्टांवरती जाऊन आदळणारा हा चेंडू इष्टा उद्ध्वस्त करून जातोय. श्रीपद कडालीला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर आणि या ठिकाणी टीमचा ट्रम्प कार्ड टीमचा कॅप्टन मैदानाच्या बाहेर श्रीपद बॅक टू द डगआउट. हॅलो आणि तर टॉप गिअर मध्ये खेळण्याचा प्रयत्न करायचा होता. श्रीपद कडालीला अक्रॉस द लाईन फायनली क्लिअर करायचे होते परंतु या ठिकाणी अगदी गोलंदाजानं थेट स्टॅनवरती बॉल ठेवला गेला आणि परतावा लागलाय तो म्हणजे श्रीपदला. नवीन खेळाडू मैदानाच्या आत महेश यांना आपण पाहता. सफल झालाय फटका चांगला आहे बॉलला गॅप मध्ये ढकललाय खेळाडू पोहोचणार आकाश चांगली फिल्डिंग बॉलला उचल फेक परंतु ॲक्युरेट थ्रो. एकच धाव एकापेक्षा जास्त काही नाहीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 धावा माफी असावी. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झेलची संधी यष्टीरक्षक यांच्यापासून दूरवर हा चेंडू होता परंतु या ठिकाणी नक्कीच 2 धाब्यांचा अवधी होता आणि 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. 2 धाबा कंप्लीट या ठिकाणी नक्कीच आपण पाहतात धाबा संख्येचा विचार केला जाऊन पोहोचते
ती म्हणजे 26 या धावफलकावरती. 26 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर पिच बॉल, हा सुद्धा फटका चांगला आहे. खेळाडू पोहोचणार परंतु त्याला बीट करून बॉल चालला स्क्वेअर लेगला, क्लिअर होतोय एका टप्प्यावरती. बॉल सीमारेच्या पलीकडे, 4 धावा, चौकार. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर भोज टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 30. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा षटक शिल्लक आहे. शेवटचा षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज चंदू यांना आपण पाहता. तर नेक्स्ट मॅच शिल ठाकूरवाडी विरुद्ध जांभिवली. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि या ठिकाणी पंचांचा इशारा वाईट झालाय. एक अवांतर धाव धावफलकावरती ऍड होते. 31 धावा धावफलकावरती. नक्कीच 31 धावा संख्या म्हटली तर आता 31 डिसेंबर आता 31 सुद्धा येते. नक्कीच 31 ला ही मात्र आपण भरपूर मजा करतो, नवीन वर्षाची वाट पाहतो. परंतु या ठिकाणी 31 धावा धावफलकावरती. हा चेंडू ही पाहावा लागेल पंचांना. पुन्हा एकदा पंच आम्हाला दर्शवतात की हा सुद्धा खराब चेंडू आहे. व्हाईट बॉल आहे. लगातारचा हा दुसरा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. या षटकात जर 15 ते 20 धावा आल्या तरी मी तर म्हणेन फायटिंग टोटल मैदानाच्या आत उभारू शकतो. कारण की भोज टीम ज्या टीमकडे आपण पाहता श्रीपद सारखा खेळाडू आहे जो गोलंदाजी ही चांगली करतो, परंतु त्याच्या विरोधात नक्कीच जांभिवली टीमला खेळायचं आहे आणि जांभिवली टीमला धावा बनवाव्या लागतील. परंतु या ठिकाणी धाबांचा विचार केला तर आतापर्यंत 32 धाबा धावफलकावरती आहेत. जांभिवली विभागातून आज 2 संघ या ठिकाणी आपण पाहायला मिळतात. दोन्ही संघांचा मनपूर्वक आभार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज होते परंतु हा चेंडू लॉंग स्टॉपला चाललाय. खेळाडू उपस्थित आहेत. एकदा तर कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता आणि दुसरी ही धाव येथे कंप्लीट केली जाते. 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची धावा संख्या 34. 5 षटकांचा हा सामना आहे
नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर 5 षटकांमध्ये नक्कीच कॅप्टननं सांगितलं होतं, जेव्हा टॉससाठी बोस टीमचे कॅप्टन आले होते त्यांनी सांगितलं आम्ही 40 ते 45 धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू आणि त्या दिशेने मध्ये ही धावसंख्या वाटचाल करते. फटका हा सुद्धा चांगला आहे. आकाश पोहोचतायत, एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न ॲक्युरेट थ्रू आलाय, परंतु रनिंग बिटवीन द विकेट सुंदर आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. मैदानाच्या आत महेश आणि सुनील नक्कीच चांगली फटकेबाजी करतायत. सिंगल डबल ही का होईना, मात्र धावा येत आहेत भोज टीमसाठी. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा महत्त्वाच्या असतात आणि त्या धावा यायला सुरुवात झाली, परंतु हा चेंडू डॉट आहे. धावसंख्येचा विचार केला तर 36 धावा धावसंख्या पाहायला मिळते भोज टीमकडून. आपण ही स्पर्धा पाहतायत. आमदार चषक 2024 लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोल आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळते. स्पर्धेचा आज पहिला दिवस. नक्कीच पुन्हा एकदा प्रेक्षक वर्ग जे ऑनलाईन पाहतात त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. शॉर्ट ऑफ लेन बॉल, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस केलं, थोडा वेग कमी करण्यात आला आणि तदनंतर हा डॉट बॉल पाहायला मिळतो. ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत अजूनही आतापर्यंत 4 बॉल फेकले गेले आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आत आणि 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका आला तर नक्कीच चांगली धावसंख्या होईल. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू आपण पाहतायत स्क्वेअर लेगला जाऊन पोहोचतोय. पुन्हा 2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 38 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात भोज टीम कडून. नक्कीच लो स्कोरिंगच्या दिशेने मात्र ही धावसंख्या पाहायला मिळते, परंतु लो स्कोरिंगच्या मॅचेसच खऱ्या अर्थानं पाहायला मजा येते. या ठिकाणी शेवटचा चेंडू ही डॉट आलाय. षटक क्रमांक 5 संपलं. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना भोज टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते म्हणजेच 38 या धावसंख्येवरती आणि 39 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय जांभिवली ठाकूरपाडा टीमच्या समोर. येणारे 30 बॉल आणि 39 धावसंख्येची गरज असणार आहे जांभिवली ठाकूरपाडा टीमला. तर जाऊया आपण टॉस करण्यासाठी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या लगेच टॉस साठी. तर नेक्स्ट मॅच शेल ठाकूरवाडी विरुद्ध जांभिवली या 2 संघाच्या दरम्यान नेक्स्ट मॅच होणार आहे. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. मॅच क्रमांक 3 पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी जांभिवली आकाश यांचा हा संघ आहे आणि त्यानंतर शेल ठाकूरवाडी. तर टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करू अनिल दादा शिंदे यांना की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा आपण टॉस करायचा आहे. कॅमेरामॅन रोशन म्हात्रे आपण पाहता मेन कॅमेराच्या भूमिकेमध्ये आणि त्यानंतर ऑपरेटर आपण पाहता विकी. छापाचा कॉल परंतु आलाय काटा. टॉस जिंकलाय शेल ठाकूरवाडी संघानं. अभिनंदन. तर सामना हा 5 षटकांचा आहे. आपला निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करायचं आहे. नक्कीच समोरचा संघ पाहिला तर जांभिवली संघ आहे, आकाश जाधव यांचा हा संघ, परंतु या संघासमोर या आधी कधी तुमची मॅच झालेली आहे का? हो, या आधी मॅच झालेली आहे. परंतु त्या मॅच मध्ये कोणी बाजी मारली होती? हो, आम्हीच जिंकलो होतो. परंतु आता या ठिकाणी आपण पाहता नवीन मॅच आहे, नवीन दिवस आहे, नवीन स्पर्धा आहे आणि या वर्षाची सुरुवातही आपण करतो या ठिकाणी. परंतु टॉस जिंकलाय. आपला निर्णय काय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र नक्कीच सांगितलाय, परंतु समोरच्या टीम विरुद्ध खेळत असताना त्या टीमला आपण किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? आम्ही 45 ते 50 धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 45 ते 50. परंतु समोरच्या टीमला रोखण्यासाठी आपण आपल्याकडे कोणते असे गोलंदाज आहेत त्यांच्याकडे तुम्ही पूर्णपणे नक्कीच भरोसा करू शकता? सोमा दरोड आहे, बबलू दरोड आहे, रमेश दरोड आहे आणि आणखी भरपूर आहेत असे गोलंदाज आमच्याकडे नवीन नवीन. नक्कीच गोलंदाज सर भरपूर आहेत, परंतु समोरचा संघही चांगला आहे. परंतु या स्पर्धेत खेळत असताना आणि या स्पर्धेविषयी तुम्ही काय म्हणाल? खूप चांगली स्पर्धा आहे आणि आयोजन पण खूप चांगलं आहे. मनापासून आभार आहे धारोल संघाचे. नक्कीच थँक्यू सो मच. हे होते शील टीमचे कॅप्टन टॉस जिंकला. पण जाऊयात जांभिवली टीमच्या कॅप्टनकडे. तर
कॅप्टन आपण टॉस जर जिंकलाचा आपला निर्णय काय असता? फिल्डिंग. फिल्डिंग करण्याचा, परंतु आता मनाविरुद्ध आलंय. आता बॅटिंग करायचे. बॅटिंग करत असताना शील्ड टीम समोर तुम्ही किती धावसंख्येचा टार्गेट उभा करण्याचा प्रयत्न कराल? 50-60. 50-60 धावा उभा करण्याचा प्रयत्न कराल, परंतु तुमच्याकडे असे कोणते फलंदाज आहेत जे 50 ते 60 धावा उभा करू शकतात? सोनू आहे, दुर्गेश आहे, आकाश आहे, मोहन आहे. नक्कीच फलंदाजी आहेत, परंतु समोरची टीम ही तगडी आहे. नक्कीच या ठिकाणी आपण या स्पर्धेत आलात. या ठिकाणी आल्यानंतर आणि या स्पर्धेचं आयोजन पाहिल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं आणि आयोजनबद्दल काय म्हणाल? आहेत ना. नक्कीच हे होते जांभिवली टीमचे कॅप्टन, परंतु खूप चांगला मनोगत व्यक्त केलं. स्पर्धा ही दर्जेदार आहे. या ठिकाणी टॉस जिंकलाय तो म्हणजेच शील्ड टीमने, आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सांगितलाय. आणि पहिल्या सत्रात टॉस बॅटिंग करण्यासाठी जांभिवली टीमला इन्व्हाइट केलं. आपण जाऊयात ऑनलाईन मॅचच्या दिशेने. पहिल्या सत्रात बॅटिंग केली भोस टीमने, तब्बल 38 धावा जमा केल्या आणि 39 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय. आणि या धावा चेस करण्यासाठी आपण पाहतायत सेकंड इनिंगमध्ये जांभिवली ठाकूरपाडा टीमकडून सलामीची जोडी सागर आणि प्रकाश या 2 सलामीवीरांना पाहतायत. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा. 30 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज. पहिला षटक गोलंदाज बॉलिंग मार्क वरती श्रीपद कडाली. पहिलाच बॉल ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु या ठिकाणी अगदी टप्पा पडल्यानंतर हा चेंडू डीप राहिलाय आणि तदनंतर पाहिला तर हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉल म्हणजेच शून्यातून सुरुवात करत असताना हे दोन्ही संघ 0 पासून 39 पर्यंत पोहोचायचं आहे. ते म्हणजे जांभिवली ठाकूरपाडा टीमला, परंतु या ठिकाणी अजून एक वेगवान आणि तेज तर्रार चेंडू हा सुद्धा डॉट आलाय. सुरुवात चांगली पाहायला मिळते श्रीपद कडाले यांच्याकडनं, जे गोलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी केली, परंतु आता गोलंदाजी करायची आहे दोन्ही हातानं. मात्र नक्की या ठिकाणी पाहिलं तर दोन्ही बाजूने चांगली कामगिरी करतात, परंतु या ठिकाणी फुल टॉस बॉल, परंतु हा बॉल जाईल सरळ लॉंग स्टॉपला. नशिबाची साथ मिळते टीम जांभिवली ठाकूरपाडा संघाला. चौकार. ओव्हर पिच बॉल स्वीप केलाय. फटका चांगला आहे. बॉल चालला स्क्वेअर लेगला, जाईल सरळ एक टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि सागरच्या बॅटमधनं हा लगातारचा दुसरा खणखणीत आणि दमदार चौकार. अगदी लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार आले. सुरुवातीचे 2 चेंडू पाहिले तर डॉट, परंतु तदनंतर येणारे 2 चेंडूवरती 2 चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या धावफलकावरती. कमबॅक करावा लागेल भोज टीमला मैदानाच्या आत. ऑन साइडला हा फटकाही सुंदर आहे. व्हॉट अ शॉट. फ्रंट फूट वरती येऊन हा कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. लगातारचा तिसरा चौकार. सागर वाघ ऑन द फायर. चौकाराच्या मदतीने आपण पाहतायत 12 धावा धावफलकावरती. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय. बॉल चला सरळ मिड ऑनला बीट करून सीमारेच्या पलीकडे हवांच्या लाटांवरती स्वार होऊन सीमारेच्या पलीकडे हा दमदार आणि दर्जेदार षटकार. षटक कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्याच ओव्हरमध्ये या मॅचची हवा काढली जाते. पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर तब्बल 18 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. आता समीकरण सोपं झालंय. येणारे 24 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची गरज आहे.
षटक क्रमांक 2 गोलंदाज सुनील. ओव्हर पिच बॉल फटका चांगला आहे मैदानाच्या आत. दोन्ही सलामी वीर असं काही 80च्या पलीकडे धावा चेस करायच्या आहेत त्या प्रकारची बॅटिंग केली जाते. पहिलाच बॉल होता या ओव्हरचा. पहिल्याच बॉल वरती केले मध्ये स्वागत गोलंदाज सुनीलचं. अगदी प्रकारच्या बॅट मधून हा दर्जेदार षटकार. 24 धावा धावफलकावरती. सामना जिंकण्यासाठी 15 धावा संख्येची गरज आहे. अगदी पूर्णपणे मी तर आता ही मॅच जांभिवली ठाकूरपडा टीमच्या बाजूने पाहायला मिळते कारण की दोन्हीही फलंदाज आक्रमक आहेत. सातत्याने ताकदीचा प्रचंड वापर करतायत. शॉर्ट ऑफ बॉल कट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. षटकारानंतर कमबॅक करत असताना डॉट बॉलने परंतु या धावा जर डिफेंड करायच्या असतील तर सातत्याने तिखट गोलंदाजी करावी लागेल. सातत्याने धारदार गोलंदाजी करावी लागेल बोज टीमला. शॉर्ट ऑफ बॉल इथे हा सुद्धा डॉट आहे. शफल घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु अगदी अनपेक्षित उचली अतिरिक्त बाउन्स या बॉलला मिळाला आणि तदनंतर फलंदाजाला बीट केलं प्रकाश. नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे ती म्हणजे शील ठाकूरवाडी विरुद्ध जांभिवली. आकाश जाधव यांचा हा संघ. इथे सुद्धा हा डॉट जरी पहिल्या बॉलवरती षटकार खेचला परंतु तदनंतर कमबॅक करण्याची क्षमता आहे माझ्यामध्ये आणि ती क्षमता खऱ्या अर्थानं दाखवत असताना बोस टीमचा गोलंदाज सुनील कमबॅक करत असताना मैदानाच्या आत असं वाटलं होतं की याच ओव्हरमध्ये मॅच फिनिश करतोय की काय परंतु तसं नाहीये. मॅच मध्ये अजूनही मजा बाकी आहे. यॉर्कर लेंथ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट हे सांगितलं सुनीलनं फलंदाज प्रकाशला परंतु त्यानंतर विकेट आलाय. परतावा लागेल मैदानाच्या बाहेर फलंदाज प्रकाशला. नवीन खेळाडू मैदानाच्या आत आकाश यांना आपण पाहता तिसऱ्या क्रमांकावरती खूप चांगली गोलंदाजी केली जाते ती म्हणजे सुनील यांच्या माध्यमातून. सुरुवातीलाच पहिल्याच बॉलवरती षटकार आलं होतं परंतु तदनंतरचा हा कमबॅक लगातार 3 बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवरती मात्र फलंदाजाला दाखवलाय बाहेरचा रस्ता. नक्कीच प्रकाशला पाहतात डगआउट मध्ये आलेत परंतु नवीन खेळाडू आकाश आहे. शेवटचा बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. नक्कीच कमबॅक केलं गेलं गोलंदाज सुनीलला. फक्त आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती जरूर षटकार आलं परंतु तदनंतरचा कमबॅक चांगली गोलंदाजी केली गेली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी जांभिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 24 या धावफलकावरती. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा जर कमी धावा आल्या असत्या ना तर नक्कीच मी तर म्हणेन कमबॅक म्हणजेच मॅच मध्ये मजा आली असते. आता उर्वरित समीकरण राहिलंय जांभिवली टीमसाठी येणारे 18 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. नक्कीच ऑनलाईन प्रेक्षक या मॅचचा आनंद लुटत आहेत. त्यांच्याही मनामध्ये प्रश्न उभा आहे की या ठिकाणी श्रीपतचा संघ जिंकणार की सागरचा संघ जिंकणार परंतु मैदानाच्या आत जो चांगली कामगिरी करेल ना तो नक्कीच मैदान जिंकणार आणि मॅचही जिंकणार. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती अरुण. स्ट्राइक वरती सागर वाघ टीमचा कॅप्टन आहे. ऑन साइडला फक्त दिशा दिली. अगदी या ठिकाणी आपण पाहू शकता फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं जात आहे आणि तदनंतरचा हा चौकार आलाय. अगदी ताकदीपेक्षा युक्ती या ठिकाणी कामा आली ती म्हणजे जांभिवली टीमसाठी आणि सागर याच्या बॅटमधला हा चौकार.
नक्की सागरला माहिती आहे आता इथनं सिंगल डबल जरी आले तरीही हा सामना आपल्या बाजूने येऊ शकतो आणि तेच काम सागर करतोय. चौकारच्या मदतीने धाबा धावफलकावरती 28. ऑन साइडला हा फटका सुंदर आहे. 20 मध्ये आपण पाहता टॅप केलं. डीप मध्ये आपण पाहता महेश पोहोचतायत. तत्पूर्वी 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. नक्की चांगली बॅटिंग पाहायला मिळते. तिसराचा कॉल आणि तिसरी ही धाव कंप्लीट केली जाते, परंतु चौथी होईल का? नाही, चौथी तर होऊ शकत नाही, परंतु 3 धावा मिळतील जांभिवली टीमला. तीन धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 31. 31 धावा. आठ धावा संख्येची गरज आहे. कट केलाय फटका सुंदर आहे. कव्हरला ढकललाय, परंतु बॉल ही त्या ठिकाणी अडवला गेलाय. एकच धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त नाहीये. सिंगलच्या मदतीने 32 धावा धावफलकावरती सागरला जास्तीत जास्त स्ट्राईक दिली जाते, ते म्हणजे जांभिवली टीम कडून. नक्कीच या ठिकाणी आकाश हे चांगली साथ देतोय, तो म्हणजे सागर वागला. सफल होऊन केला प्रयत्न, परंतु या ठिकाणी एलबीचा अपील केले आणि यस पंचांचा इशारा आलाय की फलंदाज बाद आहे आणि एलबी साठी कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. फक्त रनआउट आणि बिमर साठी रिव्ह्यू दिला गेलाय आणि इथं परतावा लागेल, तो म्हणजे सागर वागला मैदानाच्या बाहेर, फलंदाज बाद. नवीन फलंदाज चंदू यांना पण पाहता. शॉर्ट ऑफ लाईन बॉल फुल केला ऑन साइडला. फटका चांगला आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहता डीप मध्ये खेळाडू पोहोचतील, बॉलला उचलतील, फेकतील. तत्पूर्वी या ठिकाणी पाहिलं तर एकच धाव सिंगलच्या मदतीने 33 धावा. सामना जिंकण्यासाठी अजूनही 6 धावा संख्येची गरज आहे. 13 चेंडू आणि 6 ची गरज. शेवटचा बॉल या ठिकाणी डॉट आलाय. पंचांचा इशारा. षटक क्रमांक तिसरे संपले. ड्रिंक्स ब्रेक होते मैदानाच्या आत, तर 12 खेळाडूंना विनंती असेल आपण जायचं आहे. नक्कीच या ठिकाणी मॅच अजूनही यस नाहीये. यस जर कोणत्या खेळाडूला पाण्याची मागणी असेल तर सांगायचं आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मॅच अजूनही शिल्लक आहे. 12 चेंडू 6 ची गरज. जर का या षटकामध्ये धारदार गोलंदाजी झाली तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजांचा थरार पाहायला नक्कीच मिळणार आहे. या ठिकाणी 12 चेंडू 6 ची गरज, परंतु या ठिकाणी जर फलंदाज एक चांगला कनेक्शन, एक चांगला स्ट्रोक खेळतो तर मॅच फिनिश होऊ शकते. नक्कीच 12 चेंडू मध्ये 6 ची गरज आहे. षटक क्रमांक 4 गोलंदाज सुनीलला पाहता. यॉर्कर लेंथ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. सुनीलला का पुन्हा एकदा गोलंदाजासाठी बोलवलं ह्याचं उत्तर मात्र पहिल्याच बॉल वरती देतोय. पहिलाच बॉल डॉट आलाय. अगदी या ओव्हर मध्ये जर का सातत्याने डॉट पर्सेंटेज झाले, 3 पेक्षा कमी धावा जर दिल्या तर शेवटच्या षटकामध्ये नक्कीच मॅचला मजा येईल.
ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला खेळाडू उपस्थित आहेत. इथनं अजून एक धक्का लागला जातोय. मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट बाकी आहे, पिक्चर बी बाकी आहे. आता इथनं विकेट आलाय, चंदू भागला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. समीकरण अजूनही शिल्लक आहे, 10 चेंडू 6 धावा संख्येची गरज. मॅच कोणता संघ जिंकणार ह्या अजूनही सांगणं कठीण आहे, कारण की गोलंदाजी सध्या चांगली होते बोथ टीम कडून. नवीन फलंदाज उल्हास यांना पण पाहता 5व्या क्रमांकावरती. गोलंदाजी चांगली होते सुनील यांच्या माध्यमातून. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली जाते, परंतु या ठिकाणी बाहेरच्या दिशेने जाणारा हा चेंडू. खूप चांगली गोलंदाजी सुनील सध्या करतोय. इथनं टर्निंग पॉइंट षटक हा ठरू शकतो का बोथ टीम साठी? नक्कीच या ठिकाणी 6 धाबा जर डिफेंड केल्या तर आजच्या पहिल्याच दिवसामध्ये मी तर म्हणेन बोस टीमच्या नावावरती आणि नक्कीच गोलंदाज सुनीलच्या नावावरती विक्रम उभा होऊ शकतो. ऑनसाइडला पूल केलाय, फटका सुंदर आहे, खेळाडू उपस्थित आहे, परंतु या ठिकाणी प्रेक्षक वर्गही उपस्थित आहेत. शेवटच्या मुवमेंटला नक्कीच आपला तोल सावरलाय विजयनं आणि धक्का लागतोय तो म्हणजेच जांभिवली टीमला. तरीही या ठिकाणी नक्कीच प्रेक्षकांनी तर आऊट दिलाय, पण या ठिकाणी चेक केलं जाते. येस, तर कमिटी मेंबरही आहेत त्या ठिकाणी अनिकेत आहेत आणि अगदी त्यांच्या समोरासमोर मात्र चेंडूला अडवलं गेलं, कॅच आहे असं त्यांचंही म्हणणं आहे. फलंदाज बाद आहेत, मॅच अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आत आणि सुनील खऱ्या अर्थानं मैदानाच्या आत मॅचला अजूनही जिवंत ठेवतोय. बोथ टीमचा मी तर म्हणेन हा धारदार गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला तर 4 चेंडू फेकले गेले आणि 4 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केलेले नाहीये आणि 2 महत्वाचे विकेट या ठिकाणी टिपले गेले. नवीन खेळाडू अमोल पोहोचतोय 6व्या क्रमांकावरती. 6 धावा संख्येची गरज आहे. आता चेंडू शिल्लक आहेत, 8 आणि 6 बनवायच्या आहेत. मॅच अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल पूल केला, डीप मध्ये खेळाडू आहेत, चांगली फिल्डिंग विजय यांच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी एकच धाव मिळणार आहे. आता उर्वरित समीकरण 7 बॉल 5 धाव संख्येची गरज आहे. मॅच मात्र शेवटच्या मुवमेंट पर्यंत येऊन पोहोचले. शेवटच्या षटकामध्ये मॅच नक्कीच पाहायला मिळेल का की याच बॉल वरती मॅच फिनिश होईल. परंतु स्ट्राईक वरती आपण पाहता आकाशला जो 1 डाऊन साठी आलाय 3ऱ्या क्रमांकावरती, त्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याचे, परंतु या ठिकाणी काय होईल? सफल झालाय, फटका चांगला आहे, क्रॉस लाईन न बॉलला पाठवले, फाईन लेगला क्लिअर होतोय आणि या ठिकाणी जवळपास चौकार मिळेल. पंचांचा इशारा, 4 धावा आल्यात आणि चौकाराच्या मदतीने मी तर म्हणेन या ठिकाणी स्कोर आता लेवल झालाय. उर्वरित समीकरण राहिलंय ते म्हणजेच येणारे 6 चेंडू आणि 1 धावा संख्येची गरज. कौतुक करेन मी या ठिकाणी गोलंदाज सुनीलचं, ज्यानं मॅचला शेवटपर्यंत आणलं गेलं. षटक क्रमांक 5 गोलंदाज आपण पाहता विशाल. अगदी नाव मात्र मोठे आहे, परंतु कामगिरी आता मोठी करावी लागेल. 6 बॉल मध्ये 1 धाव रोखायची आहे, रोखली जाईल त्यासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न, या ठिकाणी पाहता 1 धाव कंप्लीट, सामना जिंकलाय. जांभिवली ठाकूरपाडा संघानं अभिनंदन.
परंतु हार्ड लक टीम बहुत जर अजून या ठिकाणी 10 ते 12 धावा असत्या तर मॅच नक्कीच मॅच मध्ये अजून मजा आली असते. परंतु या ठिकाणी सामना जिंकलाय तो म्हणजे जांभिवली संघाने, अभिनंदन. परंतु पुन्हा एकदा हार्ड लक टीम भोज पुढील वाटचालीसाठी. नक्कीच भोज टीम तुम्हाला आम्ही नक्कीच शुभेच्छा देतोय. तर नक्कीच जांभिवली टीम आपण आपली प्रवेश फी जमा करायची आहे आणि खुशिवली टीमला ही विनंती असेल आपण आपली प्रवेश फी जमा करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही टॉसला येता तेव्हा त्या कॅप्टनला विनंती असेल की आपण आपली जी काही प्रवेश फी आहे ते आपण जमा करायचे आहे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार राहिलाय. नक्कीच मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी कोणता खेळाडू आहे ते नक्कीच आम्ही या ठिकाणी पाहतोय. येस, तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा हकदार ज्याने 9 चेंडूंचा सामना केला आणि तब्बल 25 धाबा त्याच्या बॅटमधनं आल्या. 4 चौकार 1 षटकार अशा रीतीने 25 धाबा धावफलकावरती त्यानं स्वतः वैयक्तिक जमा केल्या आणि सागर वाघ ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.